सुप्रभात. मी दीपक पळसुले. सकाळचे 7 वाजता आहेत बातम्या सुपरफास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशासह राज्यभरात आणि जगभरात नेमकं काय घडतंय या सगळ्या बातम्यांचा घेऊयात सुपरफास्ट आढावा. पीक विम्यासाठी बँकांबाहेर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळतात. त्यातच पीक विमा भरण्याची डेडलाईन उद्या संपते. त्यामुळे अधिक शेतकऱ्यांना अर्ज भरता यावेत यासाठी आजही बँका सुरू राहणार आहेत. दरम्यान शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी घाई करू नये असं वक्तव्य कृषी मंत्री पांडुरंग फुंडकरांनी केलं. 15 दिवसांची मुदत वाढवून मिळावी यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असल्याचंही फुंडकरांनी सांगितलं. दरम्यान पीक विम्याच्या गोंधळावरून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुलढाण्यात पांडुरंग फुंडकरांना काळे झेंडे दाखवले. पीक विम्यासाठी परभणी बँकेच्या गंगाखेड शाखेबाहेर उभ्या राहिलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. 31 जुलैच्या डेडलाईनपूर्वीच पीक विम्याचे ऑनलाईन पोर्टल बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेच्या बाहेर मोठी गर्दी केली. अशातच बँकाही उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी रास्तारोको केला. यावेळी बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. या घटनेचं मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करणारे स्थानिक पत्रकार मिलिंद चोपडेंनाही पोलिसांनी मारहाण केली. पीक विम्यासाठी बँकेबाहेर रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्याचा चक्कर येऊन कोसळल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना नांदेडच्या भोकर तालुक्यात घडली. रामा पोत्रे असं मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याचं नाव असून ते अल्पभूधारक आहेत. पोत्रे हे पीक विम्याचा अर्ज दाखल करण्यासाठी किनीमधल्या SBIच्या शाखेबाहेर उभे होते. गेल्या 3 दिवसांपासून ते पीक विमा भरण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र दुपारी पोत्रे यांना चक्कर आल्यानंतर बेशुद्ध पडल्यामुळे त्यांना भोकरच्या प्राथमिक उपचार केंद्रावर नेण्यात आलं. या प्रकरणी बँक व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोत्रे यांच्या नातेवाईकांनी केली आहे. सकाळी 6 वाजता विमा भरण्यासाठी किनीला गेला होता व बँकेत रांग भरपूर असल्यामुळे रांगेत उभा राहिला होता. त्या गर्दीच्या चंगमेंगामध्ये त्याला सहन न झाल्यामुळे चक्कर येऊन खाली पडला. त्यावेळेस तिथे गावातले काही होते मित्रमंडळी, त्यांनी त्याला नेऊन सरकारी दवाखान्यात टाकले. राज्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. सरकारनं उद्योजकांचं 82,000 कोटींचं कर्ज माफ केलं, पण शेतकऱ्याच्या सरसकट कर्जमाफीवर फक्त चर्चाच होतीये आणि सध्याच्या कर्जमाफीत असलेल्या निकषांमुळे घराघरात भांडणं होतील असंही शरद पवार म्हणाले. अहमदनगरचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते पांडुरंग अभंग यांच्या अमृत महोत्सवी नागरी सत्कार कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. 31 जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठाचे निकाल न लागल्यास विनोद तावडेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडू असा इशारा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी दिलाय. ABP माझाच्या माझा विशेष या चर्चासत्रात अनिल परब बोलत होते. निकालासंदर्भातली विनोद तावडेंची वक्तव्य म्हणजे त्यांचा अति आत्मविश्वास आहे अशी टीका देखील परबांनी केली. दरम्यान 31 जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या सर्व विभागाचे निकाल लागणं अशक्य असल्याचं विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी कबूल केलंय. शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की 31 जुलै पूर्वी हे सगळे निकाल लागतील 31 जुलैला. आणि जर सभागृहात जर असं सांगितलेलं असेल की 31 जुलैला मी निकाल लावीन आणि ते निकाल लागले नाही तर शिवसेनेला विनोद तावडेंवरती हक्कभंग आणावा लागेल. तावडेंप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंवर देखील टीका होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांगण्यावरच संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली गेली असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय. कुलगुरूपदाची निवड होत असताना अनेक सुयोग्य उमेदवारांचा बळी देण्यात आला. त्यामुळे या प्रक्रियेत डावललेल्या सर्व उमेदवारांची यादी सरकारनं जाहीर करावी अशी मागणीही सावंत यांनी केली. 31 जुलैच्या डेडलाईनपर्यंत मुंबई विद्यापीठाचे निकाल लागणार नसल्याचं समोर आल्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडेंची धावपळ सुरू झाली. विनोद तावडेंनी राज्यपाल श्री विद्यासागर राव यांची भेट घेऊन मुंबई विद्यापीठाच्या निकालासंदर्भात सविस्तर चर्चा केली. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या बैठकीत तावडेंनी विद्यापीठाच्या निकालासंदर्भातले आत्तापर्यंतचे तपशील राज्यपालांना दिल्याची माहिती मिळते. 31 जुलैपर्यंत निकाल लावण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांची पेपर तपासणीची चांगलीच कसोटी सुरू आहे. त्यातच विद्यापीठाचे अधिकारी विनायक दळवी प्राध्यापकांना घाईघाईनं पेपर तपासण्यासाठी धमकावत असल्याचा आरोप होतोय. मुंबई विद्यापीठाचे अर्थ विभागाचे प्राध्यापक नीरज हातेकरांनी हा आरोप करत तशी पोस्टच फेसबुकवर टाकली. सोयीसुविधा आणि नियोजनाच्या अभावी प्राध्यापक काम करत असताना प्राध्यापकांना धमकावण्यात येत असल्याचं हातेकरांनी म्हटलंय.
अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रविप्रकाश दाणी यांची कुलगुरू पदावरून त्यांना दूर करण्यात आले. दुहेरी नागरिकत्व आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून दाणी यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश कुलपती आणि राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी दिले आहेत. मुंबईतल्या घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी आता आणखी एकाला अटक केली गेली. या इमारतीच्या आर्किटेक्टला मुंबई पोलिसांनी अटक केली. अनिल मंडल असं आर्किटेक्टचं नाव आहे. अनिल मंडलनं इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरच्या बदलाचं डिझाईन बनवलं होतं आणि त्यांच्या सूचनेनुसारच इमारतीमध्ये काम सुरू करण्यात आलं होतं. दरम्यान या इमारत दुर्घटनेत 17 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर या प्रकरणी शिवसेना नेते सुनील शितपनंतर अनिल मंडलला अटक करण्यात आली. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेंचा निधी हा कागदोपत्रीच खर्च झाला यावर शिक्कामोर्तब झाला. एबीपी माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या कमिटीनं याबाबतचा निर्णय दिला. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या एसडीएम चा पक्ष अहवाल माझाच्या हाती लागला. त्यामुळे आता शिवसेना खासदार खैरेंवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. खैरे यांच्या निधीतून निकृष्ट कामांबरोबरच अस्तित्वात नसलेल्या गावांनाच निधी दिल्याचं कागदोपत्री दाखवलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता जवळपास सगळेच मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकांना दांड्या मारत असल्याचं समोर आलं. यामध्ये कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर हे दांडी मारण्यात अव्वल आहेत. जुलै 2016 ते मे 2017 या कालावधी दरम्यान मंत्रिमंडळाच्या 35 बैठका झाल्या. या बैठकांसाठी कोणत्या मंत्र्यांनी किती दांड्या मारल्यात याची आकडेवारी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागवली होती. गलगलींच्या अर्जाला मुख्य सचिवांनी दिलेल्या उत्तरानंतर दांडी बहाद्दर मंत्र्यांचा चेहरा उघडकीस आला. केंद्रीय वाहतूक मंत्री म्हणून गेल्या 3 वर्षात 6 लाख कोटींची कामं केली. मात्र कधी लक्ष्मी दर्शन घेतलं नाही अशा शब्दात नितीन गडकरींनी कारभाराचा दावा केला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जालन्यातील वाटूरमध्ये शेगाव पंढरपूर दिंडी आणि वाटूर फाटा ते परभणी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. रस्त्याचं काम नीट होत नसेल तर मला कळवा, कॉन्ट्रॅक्टरला बुलडोझर खाली चिरडेन अशा कडक शब्दात गडकरींनी तंबी दिली. तुम्ही लक्षात ठेवा, या रस्त्याचे मालक तुम्ही आहात. बरोबर काम होणार नसेल, क्वालिटी बरोबर नसेल तर मला कळवा. त्या कॉन्ट्रॅक्टरला बुलडोझरच्या खाली टाकल्याशिवाय मी राहणार नाही. देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय काल आंबोली घाटात आला. घाटातील धबधब्याजवळच्या दरीत कोसळूनही पर्यटक बचावलाय. प्रवीण नाईक असं या पर्यटकाचं नाव आहे. तो मूळचा गोव्याचा आहे. माकडांना खाद्य घालताना तोल गेल्यानं तो दरीत कोसळला. पोलीस हवालदार गुरुदास तेली तसंच जीवरक्षक बाबल अल्मेडा आणि किरण नार्वेकर यांच्या टीमनं त्याला दरीतून बाहेर काढलं. त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून उपचारासाठी गोव्यात दाखल केलं गेलं आहे. नागपूरमधील सावनेर रोडवर प्रायव्हेट बसनं प्रवासी ऑटोला चिरडल्याची घटना घडली. यात रिक्षातील 4 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये रिक्षा चालक पांडुरंग चांदूरकर, कमला मधुकर पालेकर, उमेश विनायक दहीकर यांचा समावेश आहे. हे सर्व माळेगावचे रहिवासी आहेत. या भीषण अपघातानंतर लोकांनी रागाच्या भरात बस जाळली. तर जखमींना नागपूर मेयो रुग्णालयात दाखल केलं गेलंय. अपघातानंतर बस चालक फरार झाला असून पोलीस याबद्दलची अधिक माहिती घेत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 12,70,000ची देशी दारू जप्त करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार नागपूर मार्गावर संशयित गाड्यांची तपासणी केली गेली. मात्र यात त्यांना काहीच सापडलं नाही. त्यानंतर गाडीचा चालक, क्लीनर आणि प्रवाशांची कसून चौकशी केल्यानंतर खास कप्प्यांचा खुलासा झाला. गाडीतून 127 पेटी देशी दारू जप्त केली गेली, ज्याची किंमत अंदाजे 12,70,000 इतकी आहे. पोलिसांनी या प्रकरणी 2 गाड्यांसह 7 आरोपींना ताब्यात घेतले तर 5 आरोपी फरार झाले. धुळ्यातील गुड्ड्या शेखच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी पापा भोयर आणि भद्रा देवरेला इंदोरमधून अटक केली गेली. 18 जुलैला धुळे शहरात गुड्ड्या म्हणजेच रफीउद्दीन शेखची हत्या करण्यात आली होती. यामध्ये भोयर गँग आणि देवरे गँगच्या गुंडांनीच हत्या केल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत या प्रकरणात एकूण 16 जणांना अटक केली. या दोन्ही आरोपींना पोलीस अधीक्षकांसमोर हजर केलं गेलं. एमआयएमच्या विरोधामुळे लेखिका तस्लिमा नसरीन यांना आपला औरंगाबाद दौरा अर्ध्यावरच सोडावा लागला. तस्लिमा नसरीन या अजिंठा वेरूळ
पर्यटन स्थळाला पाहण्यासाठी औरंगाबादमध्ये आल्या होत्या. मात्र त्या जेव्हा औरंगाबाद विमानतळावर उतरल्या त्याचवेळी विमानतळाबाहेर MIMच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि तस्लिमा नसरीन यांच्या विरोधात घोषणा दिल्या. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तस्लिमा नसरीन यांना परत जाण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन तस्लिमा नसरीन या माघारी फिरल्या. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे चिरंजीव फरहान आझमी आणि सून अभिनेत्री आयशा टाकियाला हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी धमकावल्याचा आरोप होत आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं असभ्य भाषेचा वापर करत बॉम्बनं ओढवून देण्याची धमकी दिल्याचा आरोप फरहान आझमींनी केलाय. तसंच आयशासोबत लग्न करून तू लव जिहाद केल्यामुळे त्याची मोठी शिक्षा तुला भोगावी लागेल अशी धमकी मिळाल्याचं फरहान यांनी सांगितलं. या संदर्भात मुंबईतल्या कुलाबा पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या साथीनं बिहारमध्ये बहुमत सिद्ध करणाऱ्या नितीश कुमार यांच्या मंत्र्यांचा पाटण्यात शपथविधी झाला. नितीश कुमार यांच्या कॅबिनेटमधल्या एकूण 26 मंत्र्यांनी शपथविधी घेतला. मात्र भाजपचे बिहारमधील एक मोठे नेते मानले जाणारे मंडल पांडे शपथविधीला आले नाहीत. लालू यादव यांच्या मुलावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर नितीश कुमार यांनी युतीतून बाहेर पडत स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि भाजपच्या साथीनं बिहारमध्ये नवी सत्ता स्थापन केली. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी थेट जदयूचे अध्यक्ष शरद यादवांना पक्षात येण्याचं आमंत्रण दिलं. भाजपच्या पाठिंब्यानं नितीश कुमारांनी बिहारमध्ये सत्ता स्थापन केली. काल त्यांच्या मंत्रिमंडळानं शपथही घेतली. पण या सर्व ठिकाणी शरद यादव कुठेही दिसले नाहीत. भाजपसोबत जाण्यावरून शरद यादव यांची नाराजी होती. त्यामुळे आता लालू प्रसाद यादवांनी नितीश कुमार आणि भाजप विरोधी एकत्र येण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे शरद यादव आता नेमकं काय करणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. जम्मू काश्मीरमधल्या कलम 35A आणि 370 वरून मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण कलम 370 किंवा 35A धक्का लावल्यास तिरंगा फडकवायला काश्मीरमध्ये कोणीही नसेल असं वक्तव्य मेहबूबा मुफ्तींनी केलंय. जर विशेष दर्जा मिळाला नसता तर जम्मू काश्मीर राज्यच नसतं असंही मुफ्तींनी म्हटलंय. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. हमारी पार्टीज जो वहाँ नेशनल फ्लैग को लेके खड़े होते हैं, सारे रिस्क के बावजूद हमारे वर्कर्स, इनके भी हज़ारों की तादाद मारे गए, हमारे भी मारे जाते हैं. तो मैं ये बताने में मुझे कोई गुरेज नहीं है कि उस झंडे को कांधा देने वाला कोई नहीं होगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओवरील भाषणांचा संग्रह आता पुस्तक रूपातही उपलब्ध झालाय. शनिवारी मुंबईतील राजभवनात मन की बात या पुस्तकाचा अनावरण सोहळा पार पडला. राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. या सोहळ्याला राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती. नवाज शरीफ यांची पंतप्रधान पदाची नियुक्ती काढून घेतल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते काल इस्लामाबादेत पत्रकारांशी बोलत होते. माझी कोणतीही चूक नसताना आणि कोणत्याही आधाराशिवाय मला हटवण्यात आलं अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. दरम्यान नवाज शरीफ यांच्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधान पदासाठी शरीफ मुस्लिम लीग पार्टीकडून अब्बासी यांचं नाव सुचवलं होतं. त्याला शरीफ यांची पसंती असल्याचं कळतंय. जेव्हा संसदेत अब्बासी यांना सहजपणे बहुमत मिळण्याची शक्यता आहे. कारण संसदेत पाकिस्तानी मुस्लिम लीग पार्टीला बहुमत आहे. शनिवारी पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये नवाज शरीफ यांचे समर्थक रस्त्यावर उतरले. समर्थकांकडून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. शहराच्या मुख्य रस्त्यावरून नवाज यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. लाहोरमध्येही शरीफ यांच्या समर्थकांनी रॅली काढली. तब्बल 50 वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे अवशेष सापडलेत. फ्रान्समधल्या मॉबला भागात विमानाबरोबरच मानवी शरीराचे अवशेषही हाती लागलेत. 1966 मध्ये एअर इंडियाचं बोईंग 707 हे विमान मुंबईहून न्यूयॉर्कला जात होतं. त्यावेळी या विमानाचा मॉबलाजवळ अपघात झाला होता. याआधी 1950 मध्येही एका दुसऱ्या विमानाचा अपघात याच परिसरातल्या आल्प्स पर्वतरांगांमध्ये झाला होता. त्यामुळे सध्या सापडलेले विमानाचे आणि मानवी शरीराचे अवशेष या दोन अपघातग्रस्त विमानांपैकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. मराठी फिल्म इंडस्ट्रीत सध्या वाहत आहेत लग्नाचे वारे. अमेय भाग पाठोपाठ आता अभिनेत्री प्रार्थना बेहरेही लग्नाच्या बेडीत अडकणारे दिग्दर्शक अभिषेक जावकरसह ती 14 नोव्हेंबरला विवाहबद्ध होईल. पुढील महिन्यात प्रार्थना आणि अभिषेक साखरपुडा करणार असल्याची माहिती मिळते.
भारती सिंग लवकरच कपिल शर्माच्या शोला अलविदा करणार आहे। काही दिवसांपूर्वीच ती या शोमध्ये सहभागी झाली होती। मात्र कपिलचा शो साईन करण्यापूर्वी तिने कॉमेडी दंगल हा शो साईन केला होता। याच कारणास्तव तिला कपिलचा शो सोडावा लागणार आहे। भारतीनं शो साईन करण्यापूर्वी कपिलला याची कल्पना दिली होती। बिग बॉस 11व्या सीझनची कमालीची उत्सुकता लागली आहे, कारण अनेक स्पर्धकांच्या नावांची चर्चा असताना आता या शोच्या नव्या होस्ट नावही समोर येते। सलमान खानच्या जागी आता अक्षय कुमार हा शो होस्ट करण्याची शक्यता आहे। सलमान खान त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याला बिग बॉससाठी वेळ देणं शक्य नाही। त्यामुळेच खिलाडी कुमारच्या नावाची चर्चा सुरू आहे। मराठी आणि हिंदी नंतर आता सई ताम्हणकर टॉलिवूडमध्ये आपलं टॅलेंट दाखवायला सज्ज झाली आहे। बिजॉय नांबियारच्या सोलो सिनेमात सई मुख्य भूमिकेत दिसेल। तमिळ आणि मल्याळम भाषेत हा सिनेमा बनवला जातोय। सप्टेंबरमध्ये हा सिनेमा रिलीज होईल।